बोरसद इथे एक लढा झाला, तो फार गमतीशीर होता. दरोडेखोर आणि पोलीस यांचं साठं लोट होतं. म्हणजे काळ कसा गोल फिरतो बघा, परत तिथे तो आजही तेच आहे. म्हणजे मला काही कळतच नाही, जो सत्तारूढ पक्ष आहे त्याला इतकी काय झाली, एकही भ्रष्टाचारी बाहेर नाही राहायला पाहिजे, तो आमच्या पक्षातच आला पाहिजे. एकही गुन्हेगार बाहेर राहता कामा नये, तो आमच्या पक्षातच आला पाहिजे. आणि काय पैसा आमच्याकडे चंद्रकांत पाटील आहेत, त्यांनी फुकट बस सेवा लिहिलंय, चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे मोफत सेवा, आणि याची बस फिरते. म्हणजे पैसे येतात कुठून? आणि हे काय आमदारांनी काम करायचं आहे का की बस लावायच्या फुकट लोकांना वगैरे, आणि त्याचा कर आपल्याला द्यायचा भ्रष्टाचाराच्या रूपात? भ्रष्टाचार हा जनतेवर लागलेला करच असतो, फक्त तो सांगितलं जात नाही किती आहे म्हणून. आता हे प्रकरण झालं आपलं जैन लोकांचं. आता याचं येतंय हाऊसिंग बोर्डाचं, लोकमान्य नगरचं. म्हणजे त्या लोकांनी सगळे आपले हे करायचं, रिकन्स्ट्रक्शन करण्याचे मंजूर केलेल्या फाईल्स आहेत आपापल्या पद्धतीनं, तेवढ्या बिल्डिंगच्या लोकांनी. तसंच कायदा आहे. तर ते म्हणे नाही ना, ते सगळं रद्द करायचं. आणि रासने नावाचे आमदार आहेत, त्यांना सगळे त्यांनी म्हणेल तो एकच नेमायचा कन्स्ट्रक्शन मला. म्हणजे हे जे गुन्हेगार यांचंही झालंय तसं त्यावेळेला बोरसद नावाचा जो आहे तिथला त्यांचा, म्हणजे जन्मगावाच्या तिथला, त्याच्यामध्ये दरोडेखोर आणि पोलीस एकच होते, लोकांना लुटायचे. आणि खूप आरडाओरडा झाला म्हणून इंग्रजांनी तिथे खास पोलीस पाठवले, काही ठिकाणी पठाणी लोक पाठवले, आणि ते आणखीन त्रास द्यायचे ते लोक पाठवलेले. आणि याचा कर तुम्ही द्यायचा. म्हणजे ते जे लोक येतील, कारण दरोडेखोरी थांबवायला ते स्पेशल फोर्स पाठवलाय, म्हणून त्यांचा जेवणा खाण्याचा खर्च वर कर द्यायचा.